हॅलो गाईज, आज आपण पाहणार आहोत टिफिन रेसिपीज. ओके, मी आज अख्खा मसूर केलेला आहे. अख्खा मसूर धुवून घेऊन त्यानंतर तो कुकरमध्ये बटाटा पण मी ॲड करून त्याच्यामध्ये मी अख्खा मसूर आणि बटाटा हे बघा छान मस्तपैकी अख्खा मसूर धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो कुकरमध्ये उकडून घेतला आहे. थोडासा मी उकडून घेतल्यानंतर शिजायला पण बरा पडतो. परत आपण ज्यावेळेस फोडणी देतो त्यावेळेस मस्तपैकी मी कुकरमध्ये त्याला शिजायला घातलं आहे आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण बंद केलं आणि त्याला 2 शिट्ट्या काढून घेतल्यात मी कुकरचं झाकण लावून. आणि पलीकडेच मी आता चपाती करायला घेतली आहे. चपातीचं पीठ मळून छानपैकी मस्तपैकी छान मऊसूद असं चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. चपाती करताना मोस्ट ऑफ मी लगेच तेल लावत नाही. चपाती ज्यावेळेस करायला घेते 10 मिनटं पीठ भिजल्यानंतर त्यावेळेस मग मी चपाती मस्तपैकी तेल लावून मस्त चपाती करते. त्यानंतर चपाती मस्त लाटून त्याचे पहिले गोळे करून घेते मी छानपैकी. मळल्यानंतर गोळे करून हे बघा असं छान प्रकारे मळून घ्यायचं मस्त. मग छान फुगतात चपातीचं पीठ आपण जेवढं चांगलं मळू तेवढं छान चपात्या फुगतात. मी सगळ्या लाट्या एकानंतर एक असं तेल लावून मग त्याच्यावर पीठ लावते थोडंसं. आणि आपण पुरणपोळीला कसा उंडा बनवतो ॲज इट इज सेम तसंच पुरणपोळीला जसा उंडा बनवतो तसं बनवते आणि सगळे एकामागोमाग एक सगळं तसंच करून घेते. आणि त्यानंतर चपाती लाटते. ती चपाती लाटली ना की बघा कशी छान टम फुगते. तशी चपाती लाटल्यानंतर मस्त चपाती इतकी छान मस्त होते. त्याला असे लेयर येतात. बघा मी मीडियम साईजच्या चपात्या करते, जास्त मोठ्या चपात्या करत नाहीत. कारण मीडियम साईजची चपाती केल्यानंतर त्या सर्व बाजूने एकसारख्या भाजल्या जातात छान प्रकारे. कुठे कच्ची राहत नाही काय नाही. आणि तवा पण माझा मीडियमच आहे त्याच्यामुळे मी मीडियम साईजच्या चपात्या लाटते. हे बघा तर चपाती आपली एका साईडने भाजलेली आहे, दुसऱ्या साईडने मी भाजायला ठेवलेली आहे चपाती. बघा कशी फुगती आहे, टम अशी फुगती आहे चपाती मस्त. एका साईडने फुगल्यानंतर तेल लावून घ्यायचं आणि पलटी करायची. अशाच एकामागोमाग एक सगळ्या चपात्या भाजून घ्यायच्या छान प्रकारे. आणि मी भाजी कशी केली आहे भाजीची रेसिपी पण पहा, खूप सोपी आणि इझी ट्रिक आहे. मी उकडून घेतलेले बटाटा आणि अख्खा मसूर, त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि फक्त 2 हिरव्या मिरच्या आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. मी शेंगदाण्याचा कूट मी जास्त वापरणार नाही आहे, एकदम थोडासाच यूज करणार आहे. आणि आपण तिखटासाठी फक्त 2च मिरच्या घेतल्यात. पहिलं कांदा परतून घेते. आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलाय मी, दिसतोय. त्यानंतर त्याच्यात लसूण टाकलंय, हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि त्याच्यानंतर जिरी मोहरी हळद हे लाल तिखट टाकलंय मी. बस फक्त लाल तिखटच यूज केले मी ह्या भाजीसाठी, जास्त काही यूज केलेलं नाही आहे. आणि चांगलं परतून
आपण उकडून घेतलेलं आहे ना जे वाटण, ते छान प्रकारे त्याच्यामध्ये मिक्सअप करायचं आणि हलवून घ्यायचं. हे पहा, खूप टेस्टी आणि छान भाजी लागते. एकदा करून पहा तुम्ही पण. आणि मीठ टाकायचं राहिलं. हां, याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं. आणि त्यानंतर भाजी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून एकदम थोडंसंच, सगळ्यात लास्टला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. कारण बटाटा आणि मसूर उकडून घेतल्यामुळं त्याला असा मऊसूतपणा आलेला आहे, त्याच्यामुळे जास्त टाकायचं नाही आहे. एकदम थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा त्याच्यात आणि टिफिन रेडी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज. आणि हे पहा, मी चहा पण ठेवलेला आहे आणि दूध पण सकाळचं तापायला ठेवलेलं आहे. एकीकडे भाजी पण होती आहे. थँक्यू.